श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदा भूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ श्रीमन नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। कुलपर्वत एकंदरीत 7 आहेत आणि त्या 7 पर्वतांमध्ये वेगवेगळ्या डोंगरदऱ्यांमध्ये वेगवेगळ्या पर्वतांच्या ठिकाणी आश्रम बांधून अत्री आणि अनसूया यांचा गृहस्थ आश्रम चालू आहे। कशासाठी हे पाहत असताना आपण काल विचार पाहिला, एक असा दिव्य पुत्र आपल्या पोटी जन्माला यावा जो विश्वगुरु व्हावा, जो दैवत म्हणून तर पोटी यावाच, पण जो विश्वावरती कृपा करणारा व्हावा, विश्वाचं दुःख, विश्वातल्या लोकांचं दुःख निवारण करणारं दैवत व्हावं, दुःखात राहणाऱ्या लोकांचा उद्धार करणारा व्हावा, सुखाचा मार्ग दाखवणारा असा दिव्य पुत्र पोटी जन्माला यावा। म्हणून हे पती पत्नी उपासना करतायत, साधना करतायत। तपस्व्याचं कामच असतं तपश्चर्या करणं, पण अशी ही महासाध्वी अनसूया माता ही महान पतिव्रता आहे। लक्षात घ्या, पातिव्रत्य हे महान व्रत आहे। टेंबे स्वामी महाराज दत्त महात्म्यात म्हणतात, स्त्रिया पती गती नान्य, पती देतो अर्धा शर्म। निराळी साधनाच करायची नाहीये स्त्रियांनी, का? पती सेवा हेच तिला सर्व काही देण्याचं काम करते। पतीनं जे काही केलं, पती जे काही करतो त्याचा अर्धा भाग स्त्रीला आपोआप मिळतो। एकदा ती संलग्न झाली, तिनं आपल्या कर्माचा अधिकार आपल्या पतीला दिला। लग्नामध्ये बघा, पाणी ग्रहण नावाचा एक विधी आहे। पाणी म्हणजे हात, हातात घेतला, हातात हात घेतल्यानंतर कर्माचा अधिकार पतीला तिने दिला। म्हणून आपल्या सनातन वैदिक हिंदू धर्मामध्ये अगदी साधी पूजा करत असताना सुद्धा, मंगल कार्य करत असताना सुद्धा विधी पती करत असतो, पण पत्नी त्या पतीच्या हाताला हात लावते, म्हणजे त्या कर्मात सहभागी होते। कारण पती करत असलेल्या कर्माचा अर्धा भाग स्त्रीला, पत्नीला आपोआप मिळत असतो। निराळं कर्म करायची गरजच नसते। म्हणून स्त्रिया पतिगती नान्य, पती देतो अर्धा वर्म। या न्यायाने पती सेवा हेच व्रत, म्हणून ती पतिव्रता। बघा, आपण ज्या पुण्य पावन भूमीत राहतो, ज्या भारत देशात राहतो, हा देश पतिव्रता धर्म पाळणारा देश आहे बरं का। जाता जाता एक गमतीचा भाग म्हणून सांगतो, विवेकानंद जेव्हा अमेरिकेत गेले होते त्यावेळेला रस्त्यावरनं जाताना एक थडगं होतं, त्या थडग्याच्या तिथे एक बाई वारा घालत होती। नुकतंच तिथे त्या ठिकाणी जे थडगं होतं त्याच्यावरती सिमेंट असं ओतलेलं होतं आणि प्लॅस्टर करत होते। ती बाई वारा घालत होती। विवेकानंद निघाली, त्यांना असं वाटलं की ही बाई किती पतिव्रता आहे, आपला पती गेला तर तिला किती अतीव दुःख होत आहे, ती आपल्या पतीला वारा घालते आहे। विवेकानंदांना वाटलं आपल्या भारतातच फक्त पतिव्रता धर्म पाळला जातो। थोड्याशा वेळेमध्ये आपल्याला सांगतो, गमतीचा भाग म्हणून फक्त घ्या। विवेकानंद पुढे आले आणि त्यांनी त्या बाईला विचारलं, बाई, मी असं समजत होतो की भारतभूमी ही पतिव्रता धर्म पाळणारी आहे, पण तुझ्याकडे आज पाहिलं आणि मला लक्षात आलं की तू पतिव्रता धर्म पाळतेस। ती म्हणाली, म्हणजे काय? ती म्हणाली, आपल्या पतीशी अनन्य असणं। ती म्हणाली, अहो तुम्ही भ्रमात आहात, माझ्या पतीनं लिहिलेलं आहे विलमध्ये, हे सिमेंट वाळेपर्यंत तरी दुसरं लग्न करू नको, म्हणून मी ते वाळावं म्हणून करते, त्याच्यावर प्रेम आहे म्हणून करत नाही। विनोदाचा भाग बाजूला ठेवू, मला सांगायचे ते हे की अन्य देशामध्ये, पाश्चिमात्य देशामध्ये पतिव्रता धर्म आपल्याला शोधूनही सापडणार नाही, पण भारत हा देश असा आहे की इथे पतिव्रता धर्म पाळला जातो। इथे पती गेला तरी आपल्या पोरांना बाई 30-30 वर्ष सांभाळते, अन्य कुठेही भरकटल्यासारखी स्थिती करत नाही। लक्षात घ्या, अशा दिव्य भूमीमध्ये तुम्ही आम्ही राहणारी माणसं आहोत, जिथे अनसूया मातेसारखी महान पतिव्रता जन्माला आली। ही महापतिव्रता यासाठी की आपल्या पतीशिवाय तिनं इकडं तिकडं पाहिलंच नाही, आश्रमामध्ये राहते। आणि एक दिवशी चमत्कार असा घडला, तपश्चर्येचं फळ फळाला आलं
हे जे तपश्चर्या होती याचं फळ आता डोळ्यापुढे दिसायला लागलं. अचानक एक दिव्य शक्ती भागवत ग्रंथामध्ये वर्णन केलंय. त्या ऋष्यकुल पर्वतावरती साधना करत असताना मंद सुगंधित वारे वाहतायत आणि अशा वेळेला अचानक देवदेवता येण्याचं आगमनाची नांदीत जणू काही तिथं झाल्यासारखा प्रकार घडला. काय घडलं? 3 देव प्रगट झाले. ब्रह्मा, विष्णू आणि महेश, तीनही वेगवेगळे. भागवताच्या अनुषंगाने सांगतोय, श्रीमद भागवतात 3 देव एकत्र आले आणि त्या तीनही देवांनी मिळून सांगितलं की आता आम्ही आपल्या पोटी जन्माला येऊ. अत्री ऋषी म्हणाले, मला एक पुत्र असा पोटी पाहिजे की जो विश्वावर कृपा करणारा होईल. आता तुम्ही तीनही देव प्रगट झाला, आता कसं काय होणार? ते तीनही देव हसले आणि म्हणाले, तुमच्या लक्षात आलं नाही का, आम्ही तीनही देव एकत्रित रूपाने तुमच्याकडे शक्ती रूपाने एकत्रितपणे जन्माला येऊ. यांना आशीर्वाद मिळाला. या ठिकाणी यांच्या तपश्चर्याची सांगता झाली. तपश्चर्याची सांगता झाली. लक्षात घ्या, अत्रींचं कार्य फार नजरेत आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. ही तर महापतिव्रता होतीच. अत्रींना कालाचं, देहाच्या अवस्थांचं बंधनच नव्हतं. असे अत्री, ज्या अत्री ऋषी कठोर संशोधक म्हणून लक्षात घ्या गणले जातात. ऋग्वेदाच्या 5व्या मंडलाचे ते कर्ते आहेत. आयुर्वेदातली काही मंडल अत्री ऋषींनी रचली. खगोलशास्त्राचा सुद्धा अभ्यास अत्री ऋषींचा होता. आणि अशा या दिव्य असणाऱ्या अत्री आणि अनसूयेंच्या पोटी एक दिव्य बालक जन्माला आलं. पण ते एकदम जन्माला आलं का? या अनसूया मातेच्या पतिव्रता धर्माची परीक्षा घेण्यात आली. ती परीक्षा घेण्याची कथा मोठी रोचक आहे. टेंबे स्वामी महाराजांनी एक दत्त संप्रदायात अनेक लोकांच्या परिपाठातली ही आरती आहे बरं का. अतिशय सुंदर आरती आहे. आज आणि उद्या या आरतीचं विवरण आपल्याला करायचं आहे. टेंबे स्वामी म्हणतात, करितो प्रेमे तुझं निरांजन स्थिरवुनी या मन, दत्तात्रेया सद्गुरुवर्या भावार्थे करून. धरणी वर नर पीडित जाहले भवरोगे सर्व, कामक्रोधादिक रिपू वरजे व्यापुनी सगर्व. योग याग तप दान नेणती असताही अपूर्व, सुलभपणे निज भजने त्यासी उद्धरी जो शर्व. करितो प्रेमे तुझ निरांजन स्थिरवुनी या मन, दत्तात्रेया सद्गुरुवर्या भावार्थे करून. करितो प्रेमे तुझ निरांजन स्थिरवुनी या मन. बघा, इतकी सुंदर आरती आहे. या आरतीमध्ये महाराज म्हणतात की धरणीवर राहणाऱ्या, मृत्यूलोकात राहणाऱ्या लोकांना योग याग तप दान नेणती असताही अपूर्व, पण सुलभपणे निज भजने त्यासी उद्धरी जो शर्व. जे दत्त 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 असं निरंतर भजन करतील त्यांना मात्र सुलभ आहे. असा दिव्य अवतार अत्री अनसूयेच्या पोटी भगवंतांनी घेतला. तो घेण्यापूर्वी दिव्य अशी परीक्षा घेतली. त्या आरतीतलं जे दुसरं कडवं आहे ते फार विचार करण्याजोगं आहे. आज इथेच वाणीला विराम देऊ. अत्रिपुत्र दत्तात्रेयांच्या पवित्र नामाचं स्मरण करू. पण ती रोचक आणि रंजक कथा उद्याच्या चरित्राख्यानात मी आपल्याला सांगेन की ते तीनही देव बाळ झाली म्हणजे काय झालं आणि दत्तात्रेयांचा जन्म झाला म्हणजे काय झाला. आपण ते दत्तात्रेयांचं जन्माख्यान उद्याच्या चरित्राख्यानात पाहू. सज्जनो, आज इथेच थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.